गावावरून आल्यापासून 4 दिवस आम्हाला तर काही काम सुधारलेच नाही, करमतही नव्हतं आणि बोर देखील होत होतं खूप. मी व्हिडिओ काढायला लागले का रिद्धी आता मध्ये मध्ये येते आणि अशी काही नखरे करते. संध्याकाळच्या टायमाला मी रिद्धीला थोडा वेळ गार्डनमध्ये घेऊन गेले होते, पण अचानक थोडा पाऊस यायला लागला. मग घरी घेऊन आले तर आज डाळबट्टी बनवत होते. तर गव्हाच्या पिठामध्ये रवा, तेल, मीठ, ओवा टाकून छान असं चोळून घट्ट उंडा मळून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. उकळतं पाणी करून घ्यायचं, त्या पाण्यात हे गोळे जे आहेत ते शिजून घ्यायचे. 7:30 वाजता खूप अंधार पडला आणि अचानक खूप जोराचा पाऊस यायला लागला. इकडे तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नंतर मी बट्टी सोबत खाल्ले जाणे डाळीचा मसाला करून घेत होते. खोबरं आणि लसूण जे आहे ते बारीक करून घेतलं. इथे गोळे देखील शिजून झाले होते. नंतर डाळ करायला टाकली. खोबरं, लसूण जे आहे जिरे मोहरीच्या फोडणी छान असं परतून घेतलं. थोडंसं तिखट वगैरे टाकलं आणि शिजलेली डाळ जी आहे ती यामध्ये टाकली. रेसिपी दाखवण्याचं एवढंच कारण की मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही डाळबट्टी बनवली, तर भरपूर जणांनी विचारलं की डाळबट्टी म्हणजे काय, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर अशी असते डाळबट्टी, ही चुरून खायला जी आहे खूप मस्त लागते. नंतर डाळीमध्ये चिंच आणि गुळाचा छोटासा खडा टाकायचा आणि हे गोळ्याचे जे छोटे पीस करून छान असे तळून घ्यायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच, भेटूयात लवकर, तोपर्यंत बाय.